यानंतर बातमी आहे नाशिकमधली। नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागलाय। धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय, त्यामुळे परिसर धोकादायक बनलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं धबधबा परिसरात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे। नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केलंय। गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे नाशिकची गोदावरी नदी प्रवाहित झालेली आहे। मी आता नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावरती उभा आहे आणि माझ्या मागच्या बाजूला दृश्यांमध्ये दिसणारा हा सोमेश्वर धबधबा अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेला आहे। गोदावरी नदीमध्ये नाला ओढ्यांचं येणारं पाणी आणि पावसाचं पडणारं पाणी यामुळे गोदावरी नदी प्रवाहित झालेली आहे आणि त्यामुळे गोदावरीचं नदीचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीनं या काळ्या पाषाणामधून थेट गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये झेपावतोय आणि त्यामुळे एक विहंगम दृश्य, एक रौद्र रूप गोदावरी नदीचं नाशिकमध्ये पाहायला मिळते। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं हा धबधबा प्रवाहित झालाय। मात्र एक महत्त्वाची आणि धोकादायक बाब म्हणजे या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र पर्यटकांना बंदी घालण्यात आली असली तरी देखील काही पर्यटक आपल्या लहान मुलांना घेऊन पर्यटनासाठी या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये येत आहे। लहान मुलांना घेऊन आपला जीव धोक्यात घालत आहे। त्यामुळे अशा पर्यटकांवरती खरं तर प्रशासनानं कारवाई करणं आवश्यक आहे, कारण हे पर्यटक केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीये तर त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं घेऊन हे पर्यटक या नदीच्या प्रवाहामध्ये पाण्यामध्ये उतरत आहे। एक फोटो काढणं, एक सेल्फी काढणं किती महागात पडू शकतं, जीवावर बेतू शकतं हे प्रशासनाकडनं सांगितलं जात आहे। मात्र असं असलं तरी हे लोक जीव धोक्यात घालत आहे आणि त्यामुळे अशा नागरिकांवरती जे प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरतात अशा लोकांवर कारवाई करणं अपेक्षित आहे, कारवाई होणं अपेक्षित आहे। तर दुसऱ्या बाजूला देखील आपण बघतोय अनेक नागरिक अशा पद्धतीनं सेल्फी घेण्यासाठी, एक फोटो घेण्यासाठी या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उतरत आहे, पाण्यामध्ये दाखल होत आहे। आता देखील या ठिकाणी बघतोय आपण मोठ्या प्रमाणात गर्दी नागरिकांची पाहायला मिळते। छोट्या मुलांना घेऊन हे लोक जे आहे ते एक फोटो घेण्यासाठी या धबधब्याच्या परिसरामध्ये येत आहे। खरं तर हा संपूर्ण परिसर नागरिकांना प्रतिबंधित आहे, नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या जात आहे। हा संपूर्ण परिसरावरती अर्थात हा दगडांचा दगड आहे सगळा आणि त्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळ आलेला आहे, त्यातून पाय घसरून माणूस अगदी सहजरित्या या पाण्यामध्ये जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे। आणि इतकंच नाही तर गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात अचानक पाणी जर वाढलं तर तरी देखील हे सगळे लोक इथे फोटो काढणारे, सेल्फी घेणारे आणि ही हुल्लडबाजी करणारे हे सगळे या पाण्याच्या कचाट्यात येऊ शकतात। त्यामुळे या नागरिकांची ही हुल्लडबाजी प्रशासनासाठी डोकेदुखी आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांवरती कारवाई करणं अपेक्षित आहे। पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवणं, बंदोबस्त वाढवणं आवश्यक आहे, कारण अशा लोकांमुळे जर एखादी दुर्घटना घडली तर संपूर्ण यंत्रणा, शहरातल्या सगळ्याच यंत्रणा ज्या आहेत ते एकाच वेळेला या लोकांच्या बचावासाठी मैदानात उतरतात आणि म्हणून अशा लोकांवर कारवाई होणं अपेक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, सोमेश्वर धबधबा, नाशिक। यानंतर अंबरनाथकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शहराला पाणी पुरवठा करणारं चिखलोली धरण 100% भरलंय। धरण ओव्हरफ्लो झालं आहे, त्याची दृश्य आपण बघू शकतोय। धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या 8 दिवसात पडलेल्या संततधार पावसामुळे चिखलोली धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता अखेर मिटली आहे। अंबरनाथ तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून जो काही मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणारं जे चिखलोली धरण आहे ते 100% भरलंय। आपण सध्या चिखलोली धरणाच्या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की या पाण्याला किती मोठा प्रवाह आहे। गेल्या 8 दिवसांपासून ग्रामीण भागात अंबरनाथ तालुक्यात जो काही मुसळधार पाऊस बरसतोय त्याच्यामुळे अवघ्या 8 दिवसात चिखलोली धरण जे आहे ते 100% भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 8 दिवसांपूर्वी या चिखलोली धरणानं तळ गाठला होता आणि त्यामुळे अंबरनाथकरांवर आठवड्यातून 3 दिवस पाणी कपातीचं संकट ओढावलं होतं। फक्त आठवड्यातून 4 दिवस त्यांना पाणी पुरवठा होत होता। मात्र चिखलोली धरण आता 100% भरल्यानंतर त्यांचं हे पाणी कपातीचं संकट अखेर दूर झालंय। वर्षभरासाठी पाण्याची जी चिंता आहे ती अंबरनाथकरांची मिटलेली आहे। जून महिन्यामध्ये पाऊस पडला नाही आणि त्याच्यामुळे चिखलोली धरणानं तळ गाठला। मात्र जुलै महिन्यामध्ये जी काही पावसानं बॅटिंग केलेली आहे अवघ्या 8 दिवसामध्ये हे चिखलोली धरण ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अंबरनाथकरांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल।
गणेश मंजू अनंत, न्यूज 18 मराठी, चिखलोली धरण, अंबरनाथ. दरम्यान मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलंय. नागो ठाणेजवळ मुंबई गोवा महामार्गावर हे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहन चालकांची कसरत होतीये. पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. 7 ते 8 दिवसापासून रायगड जिल्ह्याला झोडपून काढलेले आहे. ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि सगळ्या नद्या ज्या आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत. हा आपण बघू शकतो, हा मुंबई गोवा हायवे म्हणजे परवा तर 48 तास हा मुंबई गोवा हायवे बंद होता, कारण का पुराचं पाणी ह्या हायवेवरती चढला होता. म्हणून आज पण आपण बघू शकतो, म्हणजे मुंबई गोवा अधिकारी आणि इंजिनियर म्हणजे बोगळ कारभार, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळं हा मुंबई गोवा हायवे कधी कधी ठप्प होतं. आज पण ह्या वाहनं जे आहेत या पाण्यातनं जायला लागतंय, कधी कधी वाहनं पण बंद पडतात. पण वारंवार हे मुंबई गोवा हायवेचा हा प्रकार जो आहे तो समोर येतोय. जो इंजिनियर जो असेल, जो कॉन्ट्रॅक्टर असेल, त्याचा हा प्रकार जो आहे तो दुरुस्त नाहीये, खरंच बोंगळ कारभार आहे. त्याच्याकडे प्रशासनाने, सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. मोहन जाधव, न्यूज 18 मराठी, रायगड.